13+ जे टोटल 15 प्रश्न विचारले जातात इकॉनॉमी या सेक्शनवरती. कधी कधी इकॉनॉमीमध्ये 20+ पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण ऑन एन ॲव्हरेज हे 15 प्रश्न विचारले जातात. तर मग या 15 प्रश्नांपैकी 13+ स्कोर करायचा आहे. सर्व एक्झाम जवळ आलेले आहेत. कंबाईनची एक्झाम असेल, एमपीएससीची एक्झाम असेल किंवा यूपीएससीची आता जी 1.5 महिन्यावरती एक्झाम आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना अवघड जाणारा, सर्व विषयांमध्ये अवघड जाणारा विषय म्हणजे इकॉनॉमी. मग या इकॉनॉमीमध्ये मार्क्स कसे जास्त पाडायचेत आपल्याला, तेच आज ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक गोष्टींवरती कोणकोणते सोर्सेस वापरायचेत, कोणकोणते चॅप्टर आहेत की ज्यामध्ये लो इन्व्हेस्टमेंट हाय रिटर्न्स आहेत, तुम्हाला असे चॅप्टर तुम्हाला इथे पाहायचे आहेत इकॉनॉमिक्सचं. This is brief about me. I am teaching, mentoring UPSC aspirant and MPSC aspirants since last 8 years. The optional subject I am teaching for the UPSC aspirants and MPSC is the geography. आता जी आपली 2025 मध्ये MPSC ची परीक्षा येणार आहे आणि ज्यांना मराठीमध्ये जिओग्राफी हा ऑप्शनल निवडायचा, वैकल्पिक विषय निवडायचा आहे, त्यांच्यासाठी पण मी जिओग्राफी हा ऑप्शनल शिकवते. JRF नेट सेट इन जिओग्राफी. इवन आय एम taking Indian economy modules, geography modules, ethics integrity modules for the UPSC examinations. तर this is brief about me. ज्यांना माहित नाही त्यांच्याबद्दल. तर आता कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत की तिथून इकॉनॉमीमध्ये प्रश्न विचारले जातात. यूपीएससी ओरिएंटेड व्हिडिओ आहे. पहिला टॉपिक पाहिला. हे सेम टॉपिक्स आपल्याला एमपीएससी मध्ये पण आहे, ज्यावरती प्रश्न विचारले जातात. बेसिक कॉन्सेप्ट इकॉनॉमीमध्ये, इकॉनॉमी सब्जेक्ट इज डिवाइडेड इनटू द 2 कॅटेगरी. फर्स्ट इज अ कॉन्सेप्ट अँड सेकंड इज अ फॅक्ट्स. सो जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रिलिम मध्ये जे प्रश्न विचारले जातात यूपीएससी मध्ये ते ॲनालिटिकल प्रश्न असतात, कॉन्सेप्ट बेस्ड वरती प्रश्न असतात. इवन एमपीएससी मध्ये पण खूप कमी प्रश्न, सपोज 15 प्रश्नांपैकी फक्त 3 ते 4 प्रश्न हे फॅक्ट बेस्ड प्रश्न असतात. त्यामुळे इकॉनॉमी हा अवघड विषय, फॅक्ट्स लक्षात राहत नाहीये अशी जी कंप्लेंट विद्यार्थी करतात ना, तर ती एकदम चुकीची आहे. 3 ते 4 प्रश्न फॅक्ट बेस्ड असतात, पण ते असे फॅक्ट असतात की जे त्या वर्षामध्ये करंट न्यूजमध्ये वारंवार विचारलेले असतात. आणि एखादा प्रश्न अवघड हा तर सगळ्या सब्जेक्टमध्ये असतो, मग तो इकॉनॉमीमध्ये असो, हिस्ट्रीमध्ये असो, पॉलिटीमध्ये असो. त्यामुळे व्यवस्थितपणे जर एखादा कॉन्सेप्ट इकॉनॉमीचा समजला ना, इकॉनॉमी खूप सोपं आहे. आता कॉन्सेप्टवरती प्रश्न येतात कोणकोणत्या, तर बेसिक कॉन्सेप्ट लाईक जीडीपी, जीएनपी, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन जीडीपी, जीएनपी, हा जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना तर पटकन प्रश्न सुटतात. नंतर पीपीपी, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, फिजिकल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, तर या सर्व गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा सेकंड चॅप्टर जो आहे नॅशनल इनकाउंटिंग, त्यानंतर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग, पब्लिक फायनान्स, यावरती प्रश्न विचारले जातात. आणि आजकालचा जो ट्रेंड आहे यूपीएससीचा आणि एमपीएससीचा, तो या गोष्टींवरती जास्त फोकस आहे ॲज कम्पेअर टू दिस कोर एरिया. मग ते प्रश्न कोणकोणते, तर इंटरनॅशनल ट्रेड असतील, इंटरनॅशनल जे रिपोर्ट्स असतील ते यावरती प्रश्न विचारले जातात, पब्लिक फायनान्सवरती प्रश्न विचारले जातात, बँकिंगवरती प्रश्न कंबाईनच्या एक्झाममध्ये जास्त विचारले जातात. यूपीएससी मध्ये आरबीआय वरती एखादा प्रश्न असतो दरवर्षी कंपल्सरी. एमपीएससी मध्ये पण आरबीआय वरती, एसबीआय वरती प्रश्न विचारले जातात. बँकिंग सिस्टम कशी आहे यावरती पण प्रश्न विचारले जातात. नंतर इकॉनॉमिक रिफॉर्म जे आहेत, सध्या घडतायत इकॉनॉमिक रिफॉर्म्स. मग इकॉनॉमिक रिफॉर्म जे 1991चा रिफॉर्म असेल किंवा आता नंतर कोविडच्या फेजमध्ये इकॉनॉमी जी रिकव्हरी सुरू आहे, तर या सर्व गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, व्हॉट इज एक्झॅक्टली जीडीपी, व्हॉट एक्झॅक्टली HDI जे इंडेक्स आहेत, पॉवर्टी इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वगैरे मध्ये या सर्व रिपोर्ट्स विचारले जातात. एन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती पण जे पॉलिसीज ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत ती ॲज विथ रिस्पेक्ट टू इकॉनॉमी, तर ह्या सर्व गोष्टींवरती इकडे कल जास्त झालेला आहे प्रश्न विचारायचा. म्हणून प्रश्नांचं नेचर हे फॅक्ट बेस्डच्या ऐवजी अॅनालिटिकल झालेलं आहे. त्यामुळे इकॉनॉमीला अवघड समजायचं नाहीये. स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला परत आता या राहिलेल्या दिवसांमध्ये इकॉनॉमीच्या या कॉन्सेप्टवरती तुम्ही अभ्यास व्यवस्थित करू शकता. स्टडी मटेरियल कोणतं वाचत आहात, तर ते मटेरियल जर यापैकी नसेल तर परत एकदा व्यवस्थित सांगते. मग तुम्हाला इकॉनॉमीच्या फक्त कॉन्सेप्टवरती भर द्या. आणि जर यापैकी स्टडी मटेरियल वाचत असाल तर गुड इनफ आहे. जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही एमपीएससीसाठी म्हणत असाल तर नक्कीच इथे तुमचं स्टेट लेवलचं पुस्तक येऊ शकतं. पण ही यूपीएससीची लिस्ट आहे, यामध्ये टेक्स्टबुक आहे जे आपल्या एनसीईआरटीची टेक्स्टबुक आहे, 12th स्टँडर्डची एनसीईआरटी सफिशियंट जी मॅक्रो इकॉनॉमीची आहे ती. नंतर इकॉनॉमी सर्वे खूप महत्त्वाचा असतो. इकॉनॉमी सर्वे वाचायचा नाहीये. आता इकॉनॉमी सर्वेची समरी येते, कोणीही तुम्हाला मार्केटमध्ये प्रोव्हाइड करून देतात, क्लास कोणत्याही क्लासेसची असेल ती रेफर करा. एक असं इकॉनॉमी सर्वेची समरी, रमेश सिंग इज दी
बेसिक ओनली बेसिक बुक फॉर द इकॉनॉमी. अजून पुस्तकं आहेत दत्तसुंदरम वगैरे सारखी, पण ती वाचायची गरज नाहीये. यू कॅन स्टिक विथ दिस बुक. योजना कुरुक्षेत्र मेन्ससाठी महत्त्वाच्या आहेत, या प्रिलिमसाठी एवढा महत्त्वाचा नाहीये. हिंदू आणि न्यूजपेपर जर मेन्सच्या एक्झामिनेशनसाठी कामाला येतं, पण जर प्रिलिम ॲज आपण प्रिलिम ओरिएंटेड बोललो ना, तर विजनच्या किंवा इन्साइट इंडियाच्या ज्या PT 65 असतात 365 त्या तुम्ही रेफर करू शकता इकॉनॉमी सेक्शनसाठी. आणि बजेट पण खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. इंडिया इयरबुक तुम्ही वाचू शकता, बजेटच्या ज्या हायलाइट्स आहेत त्या पण पाहून घेऊ शकता आणि इंडिया इयरबुक वाचू शकता. पॉलिटीच्या लक्ष्मीकांत मध्ये पण इकॉनॉमीचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल बजेट कसं आहे, फायनान्स कमिशन आहे, या सर्व गोष्टी लक्ष्मीकांतच्या बुक्समधून कव्हर होतात. सर्वात महत्त्वाचं इकॉनॉमीसाठी MCQची खूप प्रॅक्टिस करायची आहे. कॉन्सेप्ट आहेत पण त्याच्यावर प्रश्न विचारल्यानंतर तो ट्रिकी वाटतो. मग जर तुम्हाला जास्त MCQची प्रॅक्टिस असेल तर नक्कीच तुम्हाला या टेस्ट पेपरचा फायदा होईल. त्यामुळे कमीत कमी इकॉनॉमीचा जर तुम्हाला जास्तीत जास्त 13+ मार्क्स स्कोर करायचा असेल ना, तर इकॉनॉमीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करून झाले पाहिजेत. मी तर म्हणेल इकॉनॉमीमध्ये 3000+ प्रश्न तुम्हाला इकॉनॉमीमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्हाला इकॉनॉमीला चांगला स्कोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे टेस्ट पेपर देणं, मॉक टेस्ट देणं हे महत्त्वाचं इकॉनॉमीमध्ये, आणि फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करणं, बस एवढं सोपं आहे इकॉनॉमीचा अभ्यास करणं. म्हणजे PYQचा ट्रॅक ठेवायचा आहे. यामुळे तुम्हाला आता यावर्षी कसे प्रश्न विचारले जाणार आहेत याची आयडिया येते. त्यामुळे हा अभ्यास पहिले इथे रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची आहे, की सुरुवातीला प्रश्न पाहायचा, कॉन्सेप्ट काय हा पाहायचा, आणि मग तो इकॉनॉमीचा प्रश्न सॉल्व, एक व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतला की प्रश्न सुटला. पाठ करायचं नाहीये इकॉनॉमिक्समध्ये. अगेन आय एम रिवायझिंग, पाठ करण्याच्या गोष्टी इकॉनॉमी नाहीये. 1 ते 2 प्रश्नासाठी खूप डेटा पाठ करून ठेवायला, आणि लास्ट मोमेंटमध्ये इकॉनॉमी हा विषय अवघड वाटून जातो. आता सर्वात महत्त्वाचं मेकिंग नोट्स, स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत इकॉनॉमीमध्ये. जे कॉन्सेप्ट जे तुम्ही लर्न केलेले आहेत NCERT मध्ये टेक्स्ट बुकमधून, ते सर्व एक तुमची 100 पेजची नोटबुक असायला हवी प्रत्येक विषयाची, नॉट ओनली फॉर द इकॉनॉमी बट अदर विथ रिस्पेक्ट टू अदर सब्जेक्ट्स टू. तर अशी तुमची 100 पेजची फक्त एक नोटबुक असायला हवी. अजून वेळ गेलेला नाहीये. पटपट सगळ्याच्या कॉन्सेप्ट तुमच्या सर्वत्र पसरलेला डेटा असेल ना, तो एक कंपायलेशन मध्ये कंपाईल फॉर्मॅटमध्ये आणा. जे तुम्ही मॉक टेस्ट दिलेलं आहे त्याचं जे अनालिसिस आहे ते पण सर्व एकाच नोटबुकमध्ये, इकॉनॉमी सर्वे असेल जो सर्व रेफरन्स बुक्स जे आहेत ते एकत्र आणा, स्टेपल करा. अशी 100 पेजांनी तीच रिव्हिजन करा. नक्कीच इकॉनॉमीमध्ये खूप चांगले मार्क्स पडून जातात. व्हिडिओ लक्ष द्या. आपण ह्या गोष्टी खूप बेसिक असतात, कोणीही सांगत नाही, इथे नॉलेज मिळतंय तुम्हाला. त्यामुळे व्यवस्थित याचा फायदा घ्या. आणि जर इकॉनॉमीमध्ये जर वाचतायत आणि समजतच नसेल तर नक्कीच गायडन्स घ्या कुणाचं तरी. इकॉनॉमीचा कॉन्सेप्ट समजत नाहीये, तो कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि इकॉनॉमीमध्ये नक्कीच तुम्हाला आवड निर्माण होईल आणि तो विषय आवडायला लागेल. इथे स्क्रीनचा स्लाइड शॉट काढून घ्या की हे जे टॉपिक आहेत यावरती इकॉनॉमीमध्ये प्रिलिममध्ये प्रश्न विचारले जातात. आणि हे टॉपिक तुमचे जर राहिले असतील रिवाइज करायचे तर व्यवस्थित एकदा रिव्हिजन करा. स्क्रीनचा स्लाइड शॉट काढून ठेवा व्यवस्थितपणे. शेवटी पाहूयात की इकॉनॉमीमध्ये काय करायचे. तर इकॉनॉमीमध्ये फक्त 3 गोष्टी करायच्या. आतापर्यंत आपण शिकला असाल कोणता, तर इकॉनॉमीच्या कॉन्सेप्ट क्लिअर करणं, मॉक टेस्ट देणं खूप साऱ्या आणि त्या रिवाइज करणं. तर या 3 गोष्टी इकॉनॉमीमध्ये करा. नक्कीच इकॉनॉमी हा सब्जेक्ट इतर सब्जेक्टच्या तुलनेत इकॉनॉमी खूप सोपा विषय आहे, विनाकारण त्याला अवघड करून ठेवलेला आहे कॉन्सेप्ट न समजल्यामुळे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. कुणाला काही डाऊट असतील, प्रश्न असतील तर कमेंट मी इन द कमेंट सेक्शन बिलो. त्यावरती आपण एखादा इकॉनॉमीचा कॉन्सेप्ट येत नसेल तर कमेंट करा, आपण त्यावरती डिस्कशन करूयात. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस्ड अँड स्टे कनेक्टेड विथ व्ही अकॅडमी. थँक्यू.